हॅलो पॅरेंट्स अँड स्टुडंट, आज मी तुमच्यासाठी थोडासा वेगळा व्हिडिओ घेऊन आली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर एक कॉम्पोजिशन किंवा तुम्ही एसे म्हणू शकता तो मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. एसे म्हणजेच वेदूच्या स्कूलमध्ये त्याला कॉम्पोजिशनसाठी 2 टॉपिक दिलेले, तर त्यातलाच एक टॉपिक मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. आणि टॉपिकचं नाव आहे, तुम्हाला इथे दिसतच असेल, माय फर्स्ट डे ऑफ स्कूल. जेव्हा पण मुलांना आपण एनकरेज करतो की तुम्ही एसे लिहा किंवा कोणत्याही विषयावर 5-6 ओळी लिहा किंवा 8-10 ओळी लिहा, असं आपण जेव्हा मुलांना सांगतो त्याआधी मुलांना सांगायचं जो सब्जेक्ट तुम्हाला लिहायचा आहे तो कोणत्या टेन्समध्ये आहे हे पहिलं डिसाईड करा. कारण की तो ज्या टेन्समध्ये सब्जेक्ट असणार आहे त्याच टेन्समध्ये तुम्हाला एसे लिहायचा असतो. आता बघा इथे काय सब्जेक्ट आहे की माय फर्स्ट डे ऑफ स्कूल, म्हणजे माझा पहिला दिवस. हे तुम्ही मुलांना व्यवस्थित समजून सांगा, कारण की मुलं मग कन्फ्यूज होतात की कोणता टेन्स यूज करायचा. आता मुलांनाच विचारायचं की माय फर्स्ट डे ऑफ स्कूल म्हणजे काय, तुझा शाळेचा पहिला दिवस कसा होता. मग ही गोष्ट घडून गेली आहे की घडायची आहे की आत्ता चालू आहे हे मुलालाच तुम्ही विचारा. मग बरोबर मुलं सांगेल की ही गोष्ट होऊन गेलेली आहे, कारण की आता आय एम ग्रोन अप, मी मोठा झालेलो आहे किंवा मी मोठी झालेली आहे, म्हणजे मला हा एसे पास्ट टेन्स मध्ये लिहायचा आहे. हे कन्फर्म झालं. मग ह्याच्यात जे काही वर्ब्स आपण यूज करणार आहे ते आपल्याला पास्ट टेन्स मध्येच यूज करायचे आहे. तर मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे जे काही मी वेदांतला ह्या कॉम्पोजिशनसाठी किंवा या एसेसाठी दिलं आहे ते मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. हॅलो, हॅलो नंतर कॉमा द्यायला सांगायचं मुलांना. माय सेल्फ वेदांत. टुडे I share about my first day of school. हे मॅन्डेटरी नाही, म्हणजेच हे कंपल्सरी नाहीये. तुम्हाला हा पॅरा लिहायचा नसेल तर तुम्ही नाही लिहू शकता, आणि जर तुम्हाला आवडला तर तुम्ही लिहा. आणि मेन एसे आता चालू होणार आहे जो आपल्याला पास्ट टेन्स मध्ये लिहायचा आहे. इथे प्रेझेंट टेन्स आहे, कारण की वेदांत सांगतोय की मी आज तुम्हाला माझा फर्स्ट डे आहे त्याबद्दल सांगणार आहे, त्यामुळे हे प्रेझेंट आहे म्हणून मी ते शेअरच वापरलं आहे, ईडी वापरलेला नाही आहे. सो आता पुढे सगळीकडे आपल्याला पास्ट टेन्स यूज करायचा आहे फुल एसे मध्ये. My first day of school was very special. My first day of school was very special. I was very excited that day. म्हणजे मी त्या दिवशी खूप एक्साइटेड होतो. माय मॉम किंवा माय मदर, तुम्हाला जे लिहायचंय ते तुम्ही लिहू शकता. माय मॉम वोकअप. वोकअप हा पास्ट टेन्स आहे वेकअपचा. वोकअप अर्ली अँड गॉट मी रेडी. गॉट हा पास्ट टेन्स आहे गेटचा. गॉट मी रेडी. बघा, हे मुलांना तुम्ही जेव्हा पण एसे सांगाल तेव्हा ह्या गोष्टी एक्सप्लेन करा, त्याने त्यांना कळतं. नाही तर नुसतंच पाठ करून काही अर्थ नाही. गॉट मी रेडी. नेक्स्ट, आय वॉर अ न्यू युनिफॉर्म. फर्स्ट डे होता तो न्यू युनिफॉर्म वेअर केलेला. युनिफॉर्म. अँड वोर हा वेअरचा पास्ट टेन्स आहे. अँड टूक अ न्यू बॅग. बॅग पण नवीन घेतली होती. व्हेन वी
reached the school gate. When we reached the school gate, I saw other children of my age. तिथे पोहोचल्यावर मी माझ्या वयाची काही मुलं पाहिली. Some were crying. काही रडत होती. Some were laughing. म्हणजे काही मुलं रडत होती तर काही मुलं हसत होती. हा आपला फर्स्ट पॅरा आहे. आता आपण सेकंड पॅरा पाहू. नेक्स्ट पॅरामध्ये आपल्याला लिहायचं आहे तिथे पोहोचल्यावर आपलं स्कूल कसं होतं, आपण तिथे काय केलं, ते सगळं आपल्याला ह्या नेक्स्ट पॅरामध्ये लिहायचं आहे. हँडरायटिंग चांगली आहे का? मी थोडं फास्ट लिहिलं आहे. ओके, नेक्स्ट पॅरा लिहूया. आय मेट, मीटचा पास्ट टेन्स. आय मेट माय क्लास टीचर who was naive and kind. She took me to the classroom. आता क्लासरूम कसा होता ते आपल्याला लिहायचंय. माय क्लासरूम was very beautiful. There were a lot of toys and colorful things किंवा pictures. You can write anything. We all learned हा learnचा past tense आहे. Learn the alphabet and number. This is our second para. हा थर्ड पॅरा. म्हणजे जर तुम्ही हा फर्स्ट इंट्रोडक्शन लिहिलं तर हा तुमचा थर्ड पॅरा असणार आहे. फर्स्ट याच्यामध्ये थोडंसं इंट्रोडक्शन दिलं आहे. नंतर सकाळी उठून कसा तो रेडी झाला आणि गेटवर पोहोचली मुलं ते आपल्याला एक्सप्लेन करायचं आहे. थर्ड पॅरामध्ये तिथे जाऊन काय केलं, तुमचं स्कूल कसं होतं, तुम्ही तिथे तुमच्या टीचर बरोबर काय काय केलं ते तुम्हाला लिहायचं आहे. अजून नेक्स्ट पॅरामध्ये आपण लिहूया आता फोर्थ पॅरा. During lunch time, I sat हा सीटचा past tense. I sat with my classmates and I sat with my classmate and shared my food with them. किंवा तुम्ही लिहू शकता की I shared my tiffin with them. टिफिन लिहू शकता किंवा फूड लिहू शकता. After lunch time, आफ्टर लंच टाइम किंवा आफ्टर लंच वी डीड फन ऍक्टिव्हिटीज.
म्हणजे काही आम्ही छानशा ऍक्टिव्हिटीज केल्या लंच नंतर. पहिला सुरुवातीला स्टडी केला आणि त्याच्यानंतर छानशा फन ऍक्टिव्हिटीज आमच्या टीचरने करून घेतल्या. बाय द एंड ऑफ द डे आय वॉज टायर्ड. दिवसाच्या शेवटी मी थकलो. बट आय एम नको लिहायला, बट हॅप्पी. म्हणजे दिवसाच्या शेवटी मी थकलो होतो पण हॅप्पी पण होतो. आय वॉज टायर्ड बट हॅप्पी. आय विल ऑलवेज. आता इथे विल का आलं म्हणजे मी कधीही विसरू शकणार नाही इन फ्युचर, पण आय विल ऑलवेज रिमेंबर द मेमरीज ऑफ माय फर्स्ट डे ऑफ स्कूल. अवर एसे इज कम्प्लीट. तुम्हाला जर आवडला असेल तर जास्तीत जास्त पॅरेंट्स पर्यंत किंवा स्टुडंट पर्यंत ज्यांना याची गरज आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.